कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा सगळा तुझा काहीतरी डाव आहे। या प्रथेचं कारण पुढे करून तुझा स्वार्थ साधून घेणार आहेस तू। माझं जे काही आहे ते अधिपतीचं आहे आणि आता अक्षराचं सुद्धा आहे। आणि तू या दोघांना घराबाहेर काढायला निघालीस का? तुला या घराची निरंकुश सत्ता हवी आहे? हे जे तुझं चाललंय ना, यांच्या संसाराला बळ द्यायचंय, यांचं नातं घट्ट करायचंय, हे सगळं थोतांड आहे, थोतांड। काही बळ वगैरे द्यायचं नाहीये तुला, तुला सुरुंगच लावायचा यांच्या संसाराला। या दोघांना एकमेकांच्या पासून दूर करायचंय, त्यांना त्रास द्यायचाय आणि अक्षराला होता होईल तेवढं छळायचंय तुला। कारण तुला या घरात सगळ्यात जास्त कोणी खोपत असेल तर ती अक्षर आहे। ती तुला या घरात नको आहे आणि म्हणून करतेस तू सगळं, हो ना? जो तुमचा समज कवा धरणच आहे आम्हाला माहित आहे, पण ही गोष्ट जरी खरी धरली तरी अधिपतींचं काय? हा, पोटच्या पोरापेक्षा आमचं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे। समजा झालाच त्रास तर फक्त सुनबाईंना होणार नाहीये, अधिपतींना पण त्रास होणार आहे। मग तेच, अधिपतीवरची माया तरी खरी कुठे आहे तुझी? तीही खोटी आहे कारण तू बाईच खोटी आहेस। तुला फक्त सत्ता हवी होती, माझी प्रॉपर्टी हवी होती, म्हणून इथं पाय घट्ट रोवून उभी राहिलीस तू। जळूसारखी चिकटलीस माझ्या संसाराला, माझ्या आयुष्याला। ही जी परीक्षा आहे ना, ही तू द्यायला हवीस। तू घराबाहेर जायला हवंस आणि 10 दिवसासाठी नाही, कायमची। तू यांना घराबाहेर काढायला निघालीस, मी ते होऊ देणार नाही। मी उभा आहे मध्ये, मी यांना काहीही होऊ देणार नाही। तू किती खोटी आहेस, धूर्त आहेस, पाताळ यंत्री आहेस, हे सगळ्यांच्या समोर मी लवकर आणेन। असं म्हणताय? लवकरच कशाला? आत्ताच करा की। आणि समजा यातली एक बी गोष्ट तुमची सिद्ध झाली नाही तर तुम्ही काय करशील? सांगा ना, काय करशील? हा जो तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, हा पत्त्याच्या बंगल्यासारखा उधळून लावेन मी। आणि बास कर की ही सगळी नाटकं। कधीतरी तुझं खरं रूप दाखव, तुझी काळी बाजू कळू दे ना सगळ्यांना। हे जे कातडं पांघरून बसलीस ना, कधी कधी वाटतं ना की हे सगळं ओरबाडून काढावं। हो, हात नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।